आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईश्वरच्या नावाने नमस्कार. सर्वेसरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करीत आहे. आजचा प्रसंग जाऊया. बायबलमध्ये मत्ती 7:7 मध्ये असा आहे, मागा तुम्हाला दिले जाईल, शोधा तुम्हाला सापडेल आणि दरवाजामध्ये ठोकर मारा म्हणजे तुम्हाला दरवाजा उघडला जाईल. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. एक वचन सांगतो, एस्तर 7:2 आणि 3 मध्ये. एस्तर 7:23. एस्तर राणी, तुझी विनंती काय आहे ती तुला देण्यात येईल. तुझी मागणी काय आहे ती अर्ध्या राज्याची असली तरी पूर्ण करण्यात येईल. तुझी विनंती काय आहे, तुला काय पाहिजे सांग. तेव्हा एस्तर राणीने उत्तर दिले, महाराज, जर तुम्ही तुमची कृपा संपादन केली असेल आणि महाराजाच्या मर्जीला येत असेल तर माझे प्राण वाचवा, हीच माझी विनंती आहे आणि माझ्या लोकांचे ही माझी मागणी आहे. इथे काय घडलं, एस्तर राणी होती त्यावेळी त्या राज्यामध्ये एक शत्रू लपून बसला होता, आमान म्हणून. त्याने अशी षडयंत्र रचली. त्याने एक कानून आणला की यहुदी लोकांना एक दिवसात 12 महिना 13 तारीखला संपूर्ण यहुदीला 127 देश मध्ये राहणाऱ्यांना सर्वांना संहार करावा, त्यांच्या घराला लुटावा, असं कानून त्यांनी राजाला चालबाजी करून राजाचा सही पण घेतला राजाने. आता एस्तर पंचायत पडले, कारण की ही पण यहुदी आहे, हिचे सर्व यहुदी लोक आहे आणि यांना कसं वाचवायचं त्याला माहित नाही. 3 दिवस उपासी प्रार्थना केली आणि तेवढी राजाकडे गेली. राजा म्हणतो, तुला काय, तुझी बिनती काय आहे. तिने बिनती सांगितली तर राजाने तुरंत त्या शत्रूचा नाश केला आणि ते कानून रद्द केला. माझ्या प्रियानो, तुमच्या विरुद्ध कुठलाही हत्यार येऊ दे, ते नाकाम होणार देवाचे वचन आहे. यशाया 54:17 मध्ये. आज तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो. पवित्र देवबापा, एस्तर राणीच्या आरोळी ऐकून तिला, त्याच्या लोकांना त्या संकटातून तू सोडवलं होता प्रभू. आता यांची आरोळी ऐक प्रभू, कारण तूच म्हटलास ना, मागा तुम्हाला दिले जाईल. आज कशाची ती मागणी करत आहे, कुठल्या गोष्टीतून त्यांना सुटकारा पाहिजे, कुठल्या आजारपणातून त्यांना, रोगातून त्यांना सुटकारा पाहिजे, आरोग्य पाहिजे, ते तू ओळखतोस प्रभू. त्यांच्या मनातली आरोळी ऐक प्रभू, तुझ्या प्रार्थना ऐक. जे काय तू येशूच्या नावाने मागतात सर्व त्यांना भेटू दे, आशीर्वाद होऊ दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा भेटूया. आमेन.